करकम तालुका पंढरपूर येथील भगीरथ डीपीवरील वीज 24 तास उपलब्ध करून देऊन गावातील उघड्या डीपी दुरुस्त करण्यात याव्यात यासाठी करकम येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन शिंदे हे 4 जानेवारी 2024 पासून करकम येथील महाराष्ट्र राज्य वीज वितरणाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार आहेत। करकम गावामध्ये एसटी स्टँड नंबर 1 डीपी, एसटी स्टँड नंबर 2 डीपी, पेट्रोल पंप पांडुरंग पेट्रोल पंप डीपी, शंकरनगर पेट्रोल पंप ऑडिशनल डीपी, रोजा बागवान गल्ली डीपी, वडारवाडा गल्ली डीपी, नागरज डीपी, धाकटी वेस्ट डीपी, स्वामी डीपी, न्यू इंग्लिश स्कूल, स्वामी ऑडिशनल डीपी असे गावात भगीरथ डीपी असून या सर्व विद्युत डीपींना एबी स्विच नाही, सुरक्षित पेट्या नाहीत, जुन्या पद्धतीची केबल असल्याने सातत्याने गावामध्ये वीज पुरवठा खंडित होत असतो। यातूनच मोठा अनर्थ घडू शकतो। एखादी दुर्घटना घडल्यानंतरच त्याची दखल महावितरण घेणार आहे का असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे। मात्र या गोष्टींकडे वीज वितरण कंपनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून यासंबंधी लक्ष देऊन त्वरित नवीन एबी स्विच बॉक्स पेट्या, नवीन केबल जोडून करकम गावामध्ये 24 तास भगीरथ वीज उपलब्ध करण्यात यावी। कोटेशन भरलेल्या ग्राहकांना त्वरित वीज जोडणी देण्यात यावी अशी मागणी सचिन शिंदे यांनी केली आहे। वास्तविक पाहता सध्या इयत्ता 10वी-12वीच्या परीक्षा जवळ आल्या आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करताना व्यत्यय येत आहेत। छोटे मोठे उद्योगधंदे, दवाखाने, हॉस्पिटल, महाई सेवा केंद्र, बँका, पतसंस्था, विविध शासकीय कार्यालये, पोलीस स्टेशन, शैक्षणिक संस्था, व्यापारपेठ यावरतीही या अनियमित वीज पुरवठ्याचा मोठा परिणाम होऊन व्यापाऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे। तर या सर्व तक्रारींचे निवारण करण्यात यावे यासाठी सचिन शिंदे हे आमरण उपोषणास बसणार आहेत। या निवेदनाच्या लेखी प्रती त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत।